नमस्कार 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 मित्रांनो. तर मी आहे एवी आणि तुम्ही बघत आहात एवी मराठी गेमर्स. तर चला सुरू करूया. तर आज आपण पुन्हा खेळणार आहोत ॲस्फाल्ट 9 लेजंड्स. जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपण आता बाकीचे सगळे गेम बंद करून फक्त ॲस्फाल्ट 9 लेजंड्स हा एकच गेम ठेवलेला आहे. तर ही गाडी कुठल्या पगानीची गाडी आहे, जस्टच आली होती म्हणून बघितले जरा. इव्हेंटची गाडी आहे ती सध्या तरी. तर जरा बघूया दुसरं काय आहे आपल्याला एक्सप्लोअर करता येईल. आज कशावर व्हिडिओ टाकूया काय आहे ते बघूया जरा. हिला डायरेक्ट 3 हे लागतात. आपण वेळ न घालवता डायरेक्ट सुरूच करूया. तर ओव्हरलॉक शोकेस आपला झालेला आहे, त्यामुळं त्याचं काय विषयच नाही. रॉ सर्किट पण नको, ह्याला 2 उगत जाणार. तर हे एक नवीन आले इमोटिकॉन्स. तर त्याच्यावर बघितलं तर आपल्याला चांगलं होईल. लॅम्बॉर्गिनीचे इथं बी क्लासचे काही ब्लूप्रिंटसुद्धा आहेत आणि हे इमोटिकॉनसुद्धा आहेत. तर आपण आज ह्याच्यावर हे खेळूया, वर्ल्ड इमोजी डे खेळूया आज. तो जाणार कधी इव्हेंट तेवढा बघून घेऊया. 2 दिवस आहेत अजून, तरी पण आपण आजच पूर्ण कंप्लीट करायला बघूया. शक्य झालं तर पूर्ण कंप्लीट करून टाकूया. आणि आपल्याला करिअर रेसेस पण खेळायच्याच आहेत तशा. तर चला पहिला इमोजी डे साजरा करूया टॉपचा विषय करून. हा इव्हेंट कधी आला आहे माहीत नाही मला, पण मी आज खोलतो आहे 2-3 दिवसांनी गेम. 2-3 दिवसांनी पण व्हिडिओ पण 2-3 दिवसांनीच टाकतो आहे. त्यामुळे सॉरी, जरासं म्हणजे काम होतं. सोडून द्या, आपल्याला तिकडे जायचं नाही. तर काय काय करायचं आहे ते आधी बघून घेऊया वेळ न घालवता. फिनिश द रेस काय होऊन जाते, फिनिश इन पोझिशन 3 ऑर बेटर, म्हणजे आमची मारणार आहेत बहुतेक 100%. बीट रेस टाईम हा 128 आहे इथं तर दिसतो आहे लॅम्बॉर्गिनीच्या ब्लूप्रिंटसाठी. 360 आपल्याला 6 करायचे आहेत. स्टंट्स होऊन जातात, नॉकडाऊनसुद्धा करायचे आहेत. बाबो फाडणारच आहे आपले सध्या तरी. जम्प टाईम पण मारायचा आहे. बाय 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 बाय. आता हे मारते वाटतं. एवढं सगळं एका रेसमध्ये होणं तर माझ्या मते शक्य नाही आहे, तरी पण करायला बघूया. शॉक वेव्ह करायचे आहेत. नायट्रो, परफेक्ट नायट्रो कुठं दिसतं आहे काय? परफेक्ट नायट्रो कुठं दिसत नाही. ड्रिफ्ट कुठं दिसते का बघा? ड्रिफ्टसुद्धा नाही आहे, त्यामुळे एवढं काय नाही. 360 इन 1 गो ते होऊन जाते. शॉक वेव्ह तेवढं मारायचे आहेत. जम्प 4 मारायचे आहेत. स्टंट 4 मारायचे आहेत. एअर टाईम 6 सेकंद पाहिजे बाबा. नायट्रो टाईमसुद्धा 15 सेकंद पाहिजे. ह्याच्यावरनं लक्षात येते, तुम्हाला आलं असेल का नाही ते माहीत नाही, पण मला लक्षात आले की ही रेस जरा मोठी आहे. ट्रॅक एकदम मोठा वाटायला हिचा बाकीच्या रेसेसला आपण कम्पेअर केलं तर. आजवरच्या रेसेसपेक्षा ह्या रेसचा ट्रॅक जो आहे तो सगळ्यात मोठा वाटतो आहे मला. असू दे, चला ट्राय करायला काय हरकत आहे. तर हीच गाडी आहे. वा, हीच गाडी देऊन खेळायला आहे. मस्तच हीच गाडी दिला आपल्याला खेळायला. तर तुम्ही बघू शकताय ही गाडी. एवढं तुम्हाला नीट दिसत नसेल तर थांबा 1 मिनटं. एवढं तुम्हाला दिसत नसेल तर असू दे, तरी तुम्ही बघा ही गाडी कसली टॉप आहे. आणि ह्या लॅम्बॉर्गिनीचेच आपल्याला 3 ब्लूप्रिंट्स भेटणार आहेत. तर ही गाडी जी आहे ती मला आत्ता लक्षात आलं की ही माझ्याकडं आहे. हॉट व्हील्स मधली एवढी आहे गाडी, म्हणजे खेळण्यातला व्हर्जन आहे हिचा माझ्याकडे सध्या तरी हॉट व्हील्सचा. आणि दिसायला पण टॉप गाडी आहे. उभी गाडी आहे जास्त करून, म्हणजे अशी लॉंग गाडी आहे. सोडून द्या, गिअरबॉक्स पण तुम्हाला दिसलाच असेल कसला भारी आहे गाडीचा. तर बघूया. कॅच ऑर ऑपोनंट्स ओके म्हणल्यावर हे स्लिप स्ट्रीम आहे. स्लिप स्ट्रीमचं हे आहे, ट्रॅक आहे का इथं लिहिलंच. कॅच ऑर ऑपोनंट स्लिप स्ट्रीम टू गेन अ मॅसिव्ह नायट्रो बूस्ट. तर स्पिन ऑर ड्रिफ्ट टू कट. आपली पण स्लिप स्ट्रीम असणारच आहे. जसं की समोरच्याची स्लिप स्ट्रीम आहे तशी आपली पण स्लिप स्ट्रीम असणारच आहे. तर ज्यांना माहीत नाही स्लिप स्ट्रीम काय आहे ते तुम्हाला कळून येईलच. जे पण नवीन आहेत गेमला किंवा ज्यांनी अजून स्लिप स्ट्रीमची कुठलीच रेस खेळलेली नाही आहे, तर त्यांच्यासाठी स्लिप स्ट्रीम म्हणजे काय हे आता दिसेल.
स्लिप स्ट्रीम म्हणजे ही जी रेस असते ना, त्या रेसमध्ये शीट आपल्याला लेफ्टलाच राहायला पाहिजे. थांबा जरा. हां, तर मी कुठं होतो. ही जी रेस असते ह्या रेसमध्ये काय असतं, जर अपोनंटनं हे मारलं, काय म्हणतात, हां, अपोनंटनं असा नायट्रो बूस्ट लावला की मग त्याची आपण स्लिप स्ट्रीम घेऊन आपला बूस्टर जो असतो तो म्हणजे एकदम इन्फिनिटी होऊन जातो. थांबा जरा 360 मारूया, कारण की आपला स्लिप स्ट्रीम तोडली पाहिजे आपलीसुद्धा. आणि तोडूया. थांबा जरा. चुकीच्या वेळी 360 ठोकला आपण, असू दे, काय विषय नाही. तर 360 इन 1 गो 2 3 4 करायचे आहेत आपल्याला. माहीत नाही किती करायचे आहेत, सोडून द्या. सध्या तरी आपणच फर्स्टला असल्यामुळे आपली स्लिप स्ट्रीम दुसऱ्यांना भेटते आहे. थांबा जरा शॉकवेव्ह जास्त मारूया. नाहीतर इतर स्लिप स्ट्रीमच्या रेसेस जर तुम्ही खेळल्या तर तुम्हाला कळून येईल की म्हणजे जेव्हा तुम्ही एका ह्याच्या महाग असता कार्सच्या, जेव्हा तुमची कार तेवढी जास्त भारी पळत नाही, शीट उडलो, त्याच वेळेला तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचं आहे. आता सध्या तरी आपणच पुढं होतो त्यामुळं एवढं काय तुम्हाला समजलं नसेल स्लिप स्ट्रीमबद्दल, पण एक तात्पुरती तुम्हाला एक आयडिया तरी आली असेल मला काय म्हणायचं आहे. तर मस्तच. हे फक्त हे एक राहिलं आपलं, सोडून द्या. बाकी 2 तरी झाले. आणि काय आपली ब्लूप्रिंट राहिली. तर बीट रेस्ट टाईम होता आपला, तो आपण केलेला नाही आहे, आपण गो खाल्ला आहे, सोडून द्या. आता आपल्याला परत एकदा खेळायला पाहिजे, ऑब्वियसली खेळणारच आहे आपण. तर हे 2 इमोटिकॉन भेटलेत आणि बाकी काय पैसे आणि टोकन्स. तर हे टोकन्सची सध्या तरी गरज होतीच आपल्याला, म्हणजे आहेच. हे टोकन्स भरपूर जागेला लागतात, त्यामुळं जेवढे तुम्हाला गोळा करता येतील तेवढे करा. तर 2 ब्लूप्रिंट कसल्या तरी भेटल्यात, सोडून द्या. म्हणजे हे एवढं तरी झाले. आपल्याला फक्त आता हेच करायचे आहेत. आपण टॉप 70%ला गेलो आहे. म्हणजे बघा, अजून आपण गूच खातो आहे एवढं असूनसुद्धा, एवढी भारी भेटूनसुद्धा. गाडी तर मॅक्स आउट असूनसुद्धा आपण गू खातो म्हणल्यावर आता काय बोलणार, सोडून द्यायला. नेवर शॉगिन करूया. स्लिप स्ट्रीम तुम्हाला तिथेच कळेल जिथे तुम्ही हाय लेवल मल्टीप्लेअर खेळाल किंवा तसला एकदम हाय लेवल इव्हेंट खेळाल, कारण की त्या हाय लेवल इव्हेंटमध्येच असल्या गाड्या असतात की ज्या आपल्या मारूनच जातात आरामात, थू करून मारून जातात, म्हणजे काय बोलायलाच नको. तर आता दिसेलच तुम्हाला, हे असतं स्लिप स्ट्रीम. मी सगळ्यात महाग आहे त्यामुळं मला एकाची स्लिप स्ट्रीम भेटली आहे. स्लिप स्ट्रीम म्हणजे तो ज्या ट्रॅकवरनं चालला आहे त्याच ट्रॅकवरनं मी जायला पाहिजे, आणि म्हणजे त्याचा जो रस्ता आहे तो जो रस्ता माझा असला पाहिजे, हे पाहिजे स्लिप स्ट्रीम. हे आहे स्लिप स्ट्रीम म्हणजे. आता तुम्हाला दिसेलच. थांबा, ह्याची मारूया पहिला. ओकेमध्येच आपण बॅरल रोल घेऊया, म्हणजे जेणेकरून स्टंट्स होऊन जातील. थांबा जरा, आपल्याला 360 मारायला पाहिजेत, जेणेकरून आपली जी स्लिप स्ट्रीम आहे ती दुसरी कोणी घ्यायला नको आणि आपल्या पुढे जायला नको. तर अधूनमधून 360 मारलंच पाहिजेत. 360 आणि ड्रिफ्ट देन असे स्टंट्स मारले पाहिजेत. थांबा जरा, लगेच मारायला नको. स्लिप स्ट्रीम जर आपण उचलली ना कुणाची तरी अशी, तर अनलिमिटेड हे भेटतं आपल्याला नायट्रो बूस्ट. तो कधीच संपत नाही शेवटपर्यंत, जर कायम स्लिप स्ट्रीममध्ये राहिला त्याच्यावर. पण जरा जरी ट्रॅकच्या ऑफ गेला म्हणजे त्याच्या मागच पळायला लागतं त्याची गांड धरून, असा विषय असतो. तर आपल्याला रेस टाईमसुद्धा बीट करायचा आहे, मी विसरलोच परत. तर पळवायला पाहिजे मला गाडी लवकर. त्याला 126 बीट करायचा होता, तर आपण परत बुक खायला नको. परत बुक खाल्लेला आहे. 128 बीट करायचा होता का 126, काय कळायला मार्ग नाही. 128 बीट करायचा होता बहुतेक. तर परत भावांनो आपण मस्तपैकी मस्तवाला गू खाल्लेला आहे, पण इथं आपल्याला हे एक भेटून गेलेला आहे. पण अजून ह्याच्यात 3 रेसेस खेळायचे आहेत, त्यामुळं आता ज्या पुढच्या सगळ्या रेसेस आहेत त्या रेसेस मला 128 पार करायलाच पाहिजे.
कारण की आपल्याकडे जेवढे उरलेले आहेत टोकन्स त्याच्यातनं आपण फक्त आणि फक्त 3च रेसेस खेळू शकतो. कारण की हे प्रत्येक रेसला हे 2 घेतं आणि आपल्याकडे उरले आहेत 6. आणि दुर्दैवानं आपल्याकडं गाडीचे फ्यूलसुद्धा संपलेले आहेत. अजून एकच रेस खेळू शकतो आपण, म्हणजे 3 रेसेस नाही खेळू शकत, टोटल 2 खेळू शकतो. असू दे, काय विषय नाही. हा ट्रॅक जरा बघितल्यासारखं वाटतं मला, तर मला कमेंट करून सांगा की हा ट्रॅक आपण कुठं बघितला आहे. तर आपल्याला फक्त बीट रेस टाईम करायचा आहे, त्यामुळे आता मी गाडी नुसती पळवणार आहे. अजिबात काय हाय काय करणार नाही. भले माझे कोणी स्लिप स्ट्रीम घेऊन जाऊ दे, चालेल मला, पण मी आता नुसती गाडी पळवणार आहे. रप्पा नुसती उडवतोच गाडीला. आता थांबा, ह्याला उडूया पहिला. ओके, मध्येच जाऊ दे. आपल्याला रेस टाईम किती करायचा होता परत विसरलो. 128 होता बहुतेक माझ्या मते. 128 बीट करायचा आहे आणि तो आपण 100% बीट करूनच राहणार. इथनं पहिला स्लिप स्ट्रीम तोडूया, बूस्टरसुद्धा घेऊया, जेणेकरून आपण जरा लवकर पोचू. आपल्याला लवकरच पोचायचं आहे, बरोबर टायमिंगला ड्रिफ्ट मारायला पाहिजे. मस्तच आहे, त्या ट्रॅकवर राहूया. जास्त पण दुसरीकडे जायला नको. तर ह्याची स्लिप स्ट्रीम फक्त आली असती तर लई मजा आली असती. माझ्या पुढं पण कोण जायला तयार नाही. जा लवकर भाई, तुझी स्लिप स्ट्रीम घेतो मी. ह्यानं दिलाच नाही ते स्लिप स्ट्रीम मला. असू दे, काही विषय नाही, आपल्याकडं नायट्रो बूस्ट होताच. तर माझ्या पुढं तरी सध्या कोण नाही आहे, मीच सगळ्यांच्या पुढं आहे. असू दे, काही विषय नाही. आता तीच येणार आहे स्लिप स्ट्रीम घेऊन माझी. एकटा तरी आलाच लागला शेमना, येऊ दे. असू दे, आपण 127 झाला आहे. परत गु खाल्लेला आहे भावांनो. 128 काय पार होईना आपल्याकडून. या गाडीला काहीतरी करायला पाहिजे, माझ्या मते अपग्रेड केलं पाहिजे. कुठंतरी गु खायला लागलो आहे आपण, त्यामुळं हे असं व्हायलं आहे. आज काय झालं आहे काय माहीत. फर्स्ट टाईम एवर असं झालं असेल आपल्याबरोबर की एवढ्या 3 रेसेस खेळूनसुद्धा आपण गु खातो आहे. असं फर्स्ट टाईम एवर झालं असेल. डिझायर्ड टाईम आपला कंप्लीट झालेला नाही 3 रेसेस खेळूनसुद्धा. असू दे, डाऊनफॉल तर होणारच आहे. डाऊनफॉलवरूनच आपण स्वतःला उचलणार आहे. तर आपल्याला हे पण घ्यायचं होतं, छोट्यातली छोटी घेऊया, जेणेकरून ही सलींची नको, आपण मकलॅरनची घेऊया स्पॉन्सरशिप. हां बाबा, कन्फर्म. ओके, क्लेम करूया. ओके, मध्येच राहू दे. सीझन मिशन्समध्ये काय झालं आहे हे आपलं काय पूर्ण होत नाही, सोडून द्या. 2च दिवस राहिले सीझनला. 91 झाले, तर ह्याच्यात बघूया काय होऊ शकतं आहे. बाय आयटम्स इन द लेजंड स्टोअर. फक्त एकच करायचं आहे. एकच करायचं आहे. जाऊया लेजंड स्टोअरमध्ये, बघूया काय करू शकतो आपण. लेजंड स्टोअर हिथं आहे काय. अजून 7 आयटम बाय करायचे आहेत आणि पैसा पण लय मागले हे. असू दे, चला. वल्कनसाठी आपण काय पण करू शकतो. भाई ह्यानं तर गांडच मारली आपली. डायरेक्ट पैसाच इन्क्रीज केला. सॉरी, आम्ही एवढे पैसे नाही देऊ शकत. कमीत कमी पैशात हे करायला बघालो इथं, तर ही आमची महारतच चालल्यात. परचेस करायलाच पाहिजे काय ना काहीतरी. आपल्याकडं हे निस्सानचे हे आहेत, हे जे 15 फक्त गोळा करायचे आहेत आणि हिजे किती गोळा करायचे आहेत. तर ही सगळ्यात टॉपची गाडी दिसते, पण हिला 500 जातील आणि हिला जातील 100. तर एक घेऊनच टाकूया ट्रेड टोकन्सने. तर आपला जो सीझनल इव्हेंट आहे, सीझन मिशन्स, ते बघूया कुठपर्यंत आले. परत अजून भरपूर करायचं आहे. अजून 3 फक्त परचेस मारायचे आहेत. तर कशात मारूया मला काहीच कळायला मार्ग नाही. ह्याच्यात मारूया. ही डॉजची एक घेऊया ब्लूप्रिंट. हे वाढवणार होतं माहीत आहे. परत पैशानेच घेऊया, कारण की ते परवडेल. आपण काय ॲड बघून पैसा परत मिळवू शकतो आपण, त्यामुळे काय विषय नाही. तर चला, सीझन मिशन्स तर झालं आहे एक तरी. तर क्लेम मारूया. एवढं सगळं करून आपण गुच खाल्लेला आहे, म्हणजे आता काय बोलायला नको. एवढे आपण पैसे खर्च करून, एवढे हे करून फक्त एक ब्लूप्रिंट दिल्या आता तोंडातलं येते.
सोडून द्या, जास्त बोलायला नको, नाहीतर व्हिडिओ वेगळीकडे जायचा. तर आपण काय थांबणार नाही, आपण रेस खेळणार होतो आहे, राहू खेळतच राहू. गाडीचं फ्यूल पण संपलं आहे. आता तरी ट्राय करूया पूर्णपणे की 128 होऊ दे, याच्यासाठी पूर्ण ट्राय मारूया आता तरी. आता हागायचं नाही, आता टॉपचा विषय करूया. आता महाग हटायचं नाही, आता उडवायचं एकेकाला. ह्यांच्या लाईनवरनं जाऊया आपण, हे जिकडं पण जातात तिकडंच जाऊया आपण, जेणेकरून कसं ह्यांची स्लिप स्ट्रीम पकडता येईल आपल्याला, ते परवडेल आणि ह्यांना उडवता पण येईल, ती गोष्ट वेगळी. तर इकडं जाऊया. उडलोच मी, मस्तवाला उडलेलोच आहे. तर मला वाटलंच होतं की मी उडणार आहे, 100% उडणारच होतो, कारण की असं तसं आपण खाल्ल्याला तर गुच आहे. असू दे, काय विषय नाही, आपण परत वर जाणार, कारण की आपल्याला वरच्या जी स्लिपस्ट्रीम घ्यायची आहे. तर स्लिपस्ट्रीमवाला गायब झाला. हाय समोर, हाय एकटा तर दिसतोय. तुझी स्लिपस्ट्रीम दे बाबा, मी जातो पुढं, कारण की मला रेस टाईम बीट करायचा आहे. वरणाने आपण गू खाल्ला आहे तो वेगळाच खाल्ला आहे. हे होऊन काय म्हणतात, रेक झालो आहे आपण 100%. रेकहून सुद्धा आपण गुज खाल्ला आहे. इकडं जाऊया, इकडं जरा बंदीत जास्त जातील दिसत आहेत. ओ आता उडलो असतो, आता पायच बसला असता. तर परत आपण गू खाल्ला आहे बहुतेक, नाही सोडून द्या. जास्तीची बंदी तर हिकंडच यायल्यात, बघूया तरी. जास्तीचीच वाईट चालल्या गाडी, आणि परत गू खाल्ल्यालाच आहे आपण, कारण की आपला जो डिझायर रेस टाईम आहे डिझायर्ड, तो काही कंप्लीट झालेलाच नाही आहे. उलटं त्याच्यापेक्षा जास्तच गू खाल्ला आपण दुसरे ट्रॅक्स घेऊन. सोडून द्या, काही विषय नाही. आपल्याकडं टोकन्स तिकीट्स तर आहेत, पण गाडीचे फ्यूल नाही आहेत, त्यामुळं आपण खेळू नाही शकत. नाहीतर आत्ता खेळलो असतो आपण. तर आपला जेवढा पैसा गेला तेवढा पैसा सध्या तरी आलेला दिसला आहे मला. फक्त या गाडीचे 3 ब्लूप्रिंट्स राहिले आपले. तर या गाडीला सोडून द्या, काय करू नाही शकत. असा खाल्ला काय तसा खाल्ला काय, खाल्ला तर आपण गुच आहे. तर चला डेली कार्ड लूटमध्ये तरी उडूया जरा, म्हणजे जाऊया, सॉरी. बाकी काय आपल्याला माहीतच आहे, आपल्याला काय काय करायचं आहे ते, त्यामुळं काय विषयच नाही. ओंडमध्ये जरा चेक करून बघूया. आपली फरारी तर आहेच, फरारी J50. तुम्हाला तर माहीतच आहे, या गाडीला बहुतेक मी पूर्ण अपग्रेड केलं आहे, मस्तच टॉपचा अपग्रेड करून झाला या गाडीचा, त्यामुळे ही घेऊन आपण खेळू शकतो. तर आपला बीट रेस टाईम किती होता मी परत विसरलो. असू दे, 28 होता बहुतेक, का 26 होता. करूया, काहीतरी करूया. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, D क्लासची गाडी आपली टॉपची DS10, ती या सगळ्या गाड्यांची मारूनच टाकते. त्यामुळे ही फरारी पण तिच्यासमोर गुच आहे सध्या तरी, कारण की विषय कसा आहे, ती मॅक्स आउट DS10 आहे आणि ही मॅक्स आउट नाही आहे गाडी. ज्यावेळी ही गाडी मॅक्स आउट होईल त्यावेळी ही पण तशीच टॉपची पळेल अशी मी अपेक्षा करतो, कारण की मला माहीत नाही ही पळेल का नाही टॉपची, पण पळायला तर पाहिजे. असू दे, काय विषय नाही. तर आपला डिझायर रेस टाईम होतो आहे का नाही त्याच्यावरच आपलं बघायला पाहिजे. बहुतेक झाला असावा माझ्या मते. बघूया, 28 होता का 26 होता, तर 28 होता, त्यामुळे होऊन झालेला आहे आपलं, टॉपचा विषय झालेला आहे. तर अजून एक मस्तपैकी आपण वल्कनची ब्लूप्रिंटसुद्धा काढायची आहे, बाकी सगळ्या राहिल्यात तर राहू दे. लॅम्बोर्गिनी सेंटिनेरो आणि वल्कन ह्या 2 ब्लूप्रिंट तर मी नेहमी काढतच असतो, जसं की तुम्हाला माहीत आहे. आपण बाकीच्या गाड्यांचे जरी निघाल नाही तरी चालते, आपल्याला काही विषय नाही, फक्त आपल्याला वल्कन आणि हे भेटायला पाहिजे. तर काय काय करायचं ते आधी बघून घेऊया. 30 सेकंड्स करायचा फक्त, आणि आपल्याला पाहिजे B क्लासची गाडी. B क्लासची गाडी आपल्याकडे आहेच, शेव्हरलेट कॉर्वेट स्टिंगरे.
शेव्हरलेट कॉर्वेट स्टिंगरे ऑब्वियसली आपण तीच घेऊन खेळणार आहे. तर मोबाईल थोडासा गणतो आहे, असू दे, त्याला काही विषय नाही. तर बघूया किती रेस टाईम करते गाडी. आणि आपण आता काय डी क्लासची गाडी घेऊन खेळणार नाही आहे, कारण की बास आता डेली कार लोड गेलं उडत. एवढी एक रेस घेऊन आपण जरा ह्याच्याकडे वळूया. कशाकडे? ह्याच्याकडे आता तोंडात येणार करिअरकडे जरा वळूया. स्पेशल इव्हेंट्स का आपण डेली इव्हेंट्स स्पेशल इव्हेंट्स का आपण सारखंच खेळतो. मल्टीप्लेअर पण आपण खेळतच राहतो, पण आपण आपल्या जर्नीमध्ये करिअर आपण कधी जास्त खेळायलाच नाही. तर माझ्यासारखं करू नका तुम्ही. तुम्ही पहिला करिअर खेळा, मग बाकी सगळीकडे बघा. करिअरमधून जास्तीत जास्त गाड्या काढा, मस्तच. तर ही सुद्धा रेस आपली आरामात कंप्लीट झाली आहे, काय बोलायलाच नको. तर चला ब्लूप्रिंट कलेक्ट करूया आणि करिअरवर जाऊया. तिथं जरा धूम करूया, धूम मचाले, टॉपचा विषय मारूया. ओकेमध्येच बॅक जाऊया. तर हा एक इव्हेंट कसला आहे तो बघून जाऊया. आता आलो आहेस तर आपण काय थांबत नसतो इव्हेंट खेळण्यामध्ये. तर रिझवानी बीस्ट ही पण एक गाडी टॉपची आहे, पण हिला दुसरी गाडी घेऊन खेळायला लागते, त्यामुळे हे मारतेच आपली. आणि 2 इव्हेंट तिकीट लागतात, आणि सध्या तरी आपल्याकडे एकच इव्हेंट तिकीट आहे. सोडून द्या, आपल्याला तिकडं जायचंच नाही आहे. तर कितीतरी दिवसांनी आज परत आपण करिअर खेळणार आहे. तर तुम्हाला माहीतच असेल, हा जो डी क्लासचा इव्हेंट आहे तो फक्त माझ्या एका गाडीसाठी एक रेस राहिली आहे, एका गाडीसाठी. तर ही आहे ती गाडी, फोर्डची GT शेल्बी, जी माझी मारायला लागल्या, गांड मारते, सॉरी, सोडून द्या. फक्त एक रेस राहिल्या या गाडीची, बस. मग हा चॅप्टर संपेल, सीझन, सॉरी. तर खेळूया अमेरिकन ब्लेज, टॉपचा विषय करून. बघूया तरी कुठल्या गाड्या मी घेऊन खेळू शकतो. ओनमध्येच बघूया डायरेक्ट. तर फक्त एवढ्याच गाड्या घेऊन खेळू शकतो. आणि सगळ्यात टॉपचा रँक तर तुम्हाला माहीतच आहे, आपली शेव्हरलेट कॅमेरो LT. तर माझ्या मते मला तीच घेऊन खेळले पाहिजे गाडी. आणि मॅक्स आउट टू ॲक्सेस इव्हो कार्स, हे काय आहे मला काहीच कळायला मार्ग नाही. हे मी बघितलेलंच नाही. कार इव्होल्युशन, मॅक्स आउट युअर कार टू बी एबल टू चेक अँड अप्लाय इव्हो पीसेस. तर मॅक्स आउट करायला आपल्याला काय करायला लागेल, हिला सगळे पार्ट्स जोडायला लागतील माझ्या मते. 100% पार्ट्सच जोडायच्या, आणि फक्त 5-6 हजारसाठी मागं पुढं कशाला बघायचं. चला जोडूनच टाकूया, आलो आहे तर. त्यामुळं कार पण अपग्रेड होऊन जाईल. तर पूर्ण करण्यापेक्षा माझ्या मते आपण थोडंसं थांबलं पाहिजे, कारण की आता मी असं का म्हणतो आहे तुम्हाला दाखवेनच. तर इथं दिसतच असेल तुम्हाला, कुठं गेलं, आपला इम्पोर्ट पार्ट्स टू कार, हे दररोज येत असतं, आणि दररोज 5A टोकन्स देतं हे. त्यामुळं दररोज फक्त जरा अपग्रेड जरी केलं, इम्पोर्ट केलं कारला, तर होऊन जाईल कार. आणि आपल्याला तसंच साईड बाय साईड टोकनसुद्धा भेटतील, आणि आपले मिशनसुद्धा कंप्लीट होतील, जेणेकरून आपले लॅम्बोर्गिनी ॲस्टेरिनचे ब्लूप्रिंटसुद्धा भेटतील. म्हणजे विचार कसा करायचा सांगतो. विचार जरा लाँग टर्म करा नेहमीच. जसं की शेअर मार्केटमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असते तशी. इथं काय ट्रेडिंग करून उपयोग नाही, तर लाँग टर्म थोडीशी इन्व्हेस्टमेंट पण लागते. हा, ट्रेडिंग पण लागतं, पण तेवढं नाही. ट्रेडिंग तर चालतच असते इथे, त्याचा काही विषय नाही. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट पण पाहिजेच. आणि लाँग टर्म जर तुम्ही विचार केला माझ्यासारखं, तर असं होतं, म्हणजे एक तीरशे 4-5 निशाणे असं होऊन जातं. आता तुम्हीच बघा, उद्या मी परत जर आलो, म्हणजे येणारच आहे, उद्या परत आलो गेममध्ये, की मी एक पार्ट गाडीला इम्पोर्ट करणार परत, आणि ह्यांच्या तर आईच्या गावात माझी मारली ह्यांनी, ह्यांच्या तर आता लावतोच गाडो ह्यांना. आईला माझ्या डोक्यातच चाललेली शेंबडी, तुडवतोच. करायचं काय होतं आपल्याला, मला काहीच माहीत नाही. आपलं हे काय होतं, गोल काय होता,
कारण की या गाड्यांच्या तर आईच्या ह्यांच्या तर थांबा रे, तोंडात वेगवेगळे आलं काहीतरी. उगाच जास्त बोला नको, वरनं मोबाईलसुद्धा थोडासा गणतो आहे आणि स्टॉमचा आवाज गांड भरून आला आहे. आता या किरे भडव्यांनो, आता ह्यांच्या तर आता मस्तच एक उडली. मीच उडलो असतो आत्ता, पण नाही उडलो. थांबा रे जरा, मला पुढं जाऊ दे, ह्यांची मारतो मी परत. ह्यांच्या तर आता डोक्यात गेलेत लय घन माझ्या. परत गु खाल्ला मी परत गु खाल्ला. मला हे टर्बो ऑन करायचं होतं तर ते स्लाईड झालं. असू दे, काय विषय नाही. पहिल्यांदा या गाड्यांमुळे रेक झालं, दुसऱ्यांदा मीच गु खाल्ला. जिथं मी खाल्ला तिथं मीच खाल्ला म्हणणार, पण जिथं गाड्यांनी मला हे केलं ना तिथं त्यांची मारत जातो. थांबा, पुढे येऊ देत तुझ्या. तर आता लय गाण डोक्यात गेलं ती माझ्या, आता सोडत नसतो. एकदा डोक्यात गेल्यानं मी अजिबात सोडत नसतो. तूच काय तो शेमने आईला हे वाचला जरासाठी. आता लय गाणं ॲग्रेसिव्ह झालो आहे मी, म्हणजे असं डोक्यात जायचं नाही रे. आईला ह्यांच्या जवळ ये, जरा जवळ ये तुझ्या. तर आता पायच घालतो मी, जवळ ये. लय गाण डोकं फिरलं. आता मी उडलो तरी चालेल, पण तुमची मारणारच मी आता आईच्या गावात ह्यांच्या. बाई म्हणजे आता राग लय, मला राग आला की मी असंच करतो खुळ्यागत, म्हणजे ठोकतोच. स्वतः पण जिंकत नाही, दुसऱ्याला बी जिंकून देत नाही. असाच विषय आपला. मला जर जिंकू दिला नाही तर मी ठोकतोच एकेकाला आईच्या ह्यांच्या. तर सोडून द्या, जास्त हे न करता जरा वेगळीकडेच गेला आपला हे व्हिडिओ. म्हणजे 5-10 मिनटासाठी वेगळीकडे गेला व्हिडिओ. बरं, तर मी काय म्हणत होतो, जरा शांत होऊया पहिला आणि मग बोलूया. तर मी म्हणत होतो की काय सांगत होतो, लॉंग टर्म नाही, काहीतरी विषय वेगळा होता. काहीतरी बोलत होतो भावनो, माफ करा. मला काय आता आठवना मी काय बोलालतो. ह्यांच्या या गाड्यांच्या नादात माझे, म्हणजे आता काय बोलू, काय बोलायलाच नको. तर इथं तुम्ही लॉंग टर्म विचार केला पाहिजे. आता जसं की तुम्ही बघतच आहे की मी जर परत उद्या आलो या गेममध्ये, तर मी पहिल्या या गाडीला अपग्रेड करणार, एक पार्ट लावणार. तर मला लगेच इथून माझं जे हे आहे इथं दिसेल तुम्हाला, अप्लाय इम्पोर्ट पार्ट्स टू अ कार, ते होऊन जाईल. आणि बाकीचं खेळून हे झाले की या गाडीची एक ब्लूप्रिंट भेटून जाईल मला, ॲस्टेरियनची, लॅम्बोर्गिनी ॲस्टेरियनची. आणि ही गाडी माझ्याकडं अनलॉक्ड आहे. ही गाडी मी तुम्हाला कधी जास्त दाखवली नसेल. तर ही पण एक लॅम्बोर्गिनीची बी क्लासची गाडी आहे आपल्याकडं अनलॉक्ड. अशीच इव्हेंटमध्ये नाही, ह्याच असल्या हा जो हे आहे ना डेली मिशन्स, ह्याच्यातूनच काढले मी डेली गोल्समधून. पण विषय कसा आहे, ज्यावेळी मी आधी खेळायचो आणि ज्यावेळी मी गाडी काढली आहे त्यावेळी या गाडीचे प्रत्येक दिवशी 5-5 ब्लूप्रिंट भेटायचे. आता या गाडीचे फक्त 1-1 ब्लूप्रिंट पर डे भेटत आहेत. त्यामुळे तेवढंच जरा वाईट वाटते. बाकी काय एवढं काय हे नाही. तर आता एक शेवटची रेस खेळूया. जास्तच मोठा झाला व्हिडिओ बहुतेक. विन द रेस करायचा, शॉक किंवा आणि ड्रिफ्ट तर काय आपण मारतोच, ड्रिफ्टचा तर काय विषयच नाही. तर मगाची रेस जरा वेगळीच झाली. काय जास्त बोललो असलो तर माफ करा, जरा समजून घ्या. ती म्हणजे आता काय बोलू, ती वेगळ्याच भावनेत गेलो मी, जरा जास्तीचा ॲग्रेसिव्ह झालो. म्हणजे आता एवढं मी नीट खेळालो आहे तर गांडीला गांड चिटकून यायल्यात गाड्या, आणि त्यांना जायचं दुसरीकडं आणि मला जायचं इकडं. तर मी हेच म्हणत होतो, हेच सांगायचं होतं मला की अशा पण कार असतात आणि हे मल्टीप्लेअरमध्ये सुद्धा कधी कधी होतं. त्यामुळं डोके एकदम फिरतं. काय मल्टीप्लेअर, कारण की असे पण आहेत जिथं आपण ब्रेक मारू शकतो. आणि जास्तीत जास्त मल्टीप्लेअर म्हणला तर तसे नाही आहेत. फक्त काय आहेत जे फक्त लिमिटेड टाईमसाठी सुद्धा येतात आणि जे मी खेळून बसलो आहे. आम्हा जरा ड्रिफ्ट मारला, ड्रिफ्ट पण झाली आहे. तर चला आता विन द रेस करूया. तर ह्याच वेळी तुम्ही कसं रिॲक्ट करता रागाच्या भरात, तेच मेन इम्पॉर्टंट आहे. माझ्यासारखं करू नका, जास्तीत जास्त करण्याच्या फंदातच पडू नका.
कारण की एकदम ॲग्रेसिव्ह वागूनसुद्धा उपयोग नाही. तुम्ही बघितलंच असेल, मी दुसऱ्यांदा एक ते ॲग्रेसिव्ह वागण्यामुळेच झालो. त्यामुळे अशावेळी जरा शांत डोक्यानं विचार केला तर चांगलं होऊन जाईल. म्हणजे काम माइंड म्हणतात ना, ते काय म्हणतात ते मोटिवेशनल स्पीकर जे सांगतात ते डोक्यात आणा. कारण की स्वतः मी पण एक मोटिवेशनल टॉकर म्हणूनच ओळखला जातो. म्हणजे एवढा पण काय मोठा नाही मी, पण मित्रांच्यात मी नुसतं ज्ञान झाडत असतो जर बघायला गेलं तर. पण एवढं पण नाही झाडत की ते बोर होतील, तेवढ्यातलं तेवढंच झाडतो बस, बाकी काय नाही. तर चला, अशा पद्धतीने आपली ही सुद्धा रेस टॉपची कंप्लीट झाली आहे. आणि अँगर इश्यू जरा कंट्रोल केला पाहिजे तुम्हीसुद्धा, आणि मलासुद्धा गरज आहे कंट्रोल करण्याची. असू दे, आय विल वर्क ऑन इट. आपण त्याच्यावर वर्क करूया 100%. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओपेक्षा थोडासा 1-2-3 मिनिटांनी मोठा झाला असेल आजचा व्हिडिओ, तर सोडून द्या. तर भावांनो, आजच्यासाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये जरा काहीतरी वेगळा विषय करूया, जेणेकरून पुढचा व्हिडिओ बोरिंग नाही होणार. आजचा व्हिडिओ एवढा पण काही खास नव्हता, पण बोरिंग पण नव्हता. त्यामुळं चला, असू दे. आज जरा अँगर इश्यू झाला, म्हणजे जरा जास्तीच्या शिव्या पडल्या टॉपचा. तर आपल्याला तिकडं न जाता आजचा व्हिडिओ इथंच संपूया. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद.